अक्कलकोट रोडवरील पाणी टाकीजवळील दुकाने झाली दारूचे अड्डे। नमस्कार, आज आपण सोलापूर शहरातील एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत। अक्कलकोट रोडवरील पाणी टाकीजवळील परिसर जो एकेकाळी एक शांत आणि रहदारीचा भाग होता, तो आता दारूचे अड्डे बनत चालला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे। शहरातील या महत्त्वाच्या रस्त्यावर जिथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते, तिथे गेल्या काही महिन्यांपासून दारूच्या दुकानांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे। ही दुकाने पाण्याच्या टाकीजवळ असल्याने स्थानिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। आपण पाहू शकता, इथे लहान मुले खेळतात, महिला खरेदीसाठी येतात आणि अनेक ज्येष्ठ नागरिक संध्याकाळच्या वेळी फिरायला येतात। मात्र या दारूच्या दुकानांमुळे या परिसरात एक वेगळेच चित्र निर्माण झाले आहे। स्थानिक रहिवासी इथे संध्याकाळ झाली की दारू पिऊन धिंगाणा करणारे लोक मोठ्या प्रमाणात दिसतात। एकमेकांमध्ये भांडणं होतात, शिवीगाळ करतात। त्यामुळे आम्हाला भीती वाटते, मुलांना बाहेर पाठवायलाही जीव धजावत नाही। पाणी टाकीजवळच हे दारूचे अड्डे झाल्यामुळे महिलांना खूप त्रास होतो। आम्ही बाजारात जातो किंवा मुलांना शाळेतून आणायला जातो, तेव्हा अनेकदा हे लोक रस्त्यावरच दारू पिऊन बसलेले असतात। आम्हाला असुरक्षित वाटते। प्रशासनाने यावर लवकरात लवकर कारवाई करावी। या वाढत्या दारूच्या दुकानांमुळे केवळ शांतता भंग होत नाही, तर परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। रात्री अपरात्री होणारी भांडणे, वाढलेली गुन्हेगारी आणि अपघातांचे प्रमाण ही चिंताजनक बाब आहे। या परिस्थितीबद्दल आम्ही स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे। नागरिकांची मागणी आहे की या दारूच्या दुकानांवर योग्य ती कारवाई करून हा परिसर पुन्हा एकदा शांत आणि सुरक्षित बनवण्यात यावा। अक्कलकोट रोडवरील पाणी टाकीजवळील ही परिस्थिती समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे। स्थानिक प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, जेणेकरून या परिसरातील नागरिक सुरक्षित आणि निर्भयपणे जगू शकतील। या गंभीर समस्येवर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। सोलापूर।